गुड आफ्टरनून फ्रेंड्स. विद्यार्थी मित्रांनो, आपण चिटणीसाची कार्यपद्धती इयत्ता 11वी यामधील प्रकरण क्रमांक 6 कंपनीचे संचालक व मुख्य व्यवस्थापकीय कर्मचारी या प्रकरणाबद्दल माहिती पाहत आहोत. या अगोदर आपण कंपनीचे संचालक, त्याचा अर्थ, तरतुदी, संचालक ओळख क्रमांक, संचालकाची पात्रता, संचालकांची पात्रता याबद्दल माहिती पाहिली. तर आज आपण संचालकाचे प्रकार याबद्दल माहिती पाहणार आहोत. संचालकाचे प्रकार आपल्याला पुढील तक्त्यावरून सांगता येतील. त्यामध्ये आहे प्रथम संचालक, दुसरा आहे आवर्ती संचालक, अतिरिक्त संचालक, त्याचप्रमाणे पर्यायी संचालक, महिला संचालक, नामनिर्देशित संचालक, कार्यकारी संचालक, अकार्यकारी संचालक, स्वतंत्र संचालक व अल्पसंख्याक भागधारकांचे संचालक असे आपल्याला संचालकाचे प्रकार 10 प्रकार आपल्याला सांगता येतील. त्यामध्ये प्रथम बघा, प्रथम संचालक. प्रथम संचालकाची नेमणूक कंपनीचे प्रवर्तक कंपनीच्या स्थापनेच्या वेळी लगेच करत असतात. कंपनीच्या सर्वसाधारण सभेपर्यंत ते कंपनीच्या संचालक पदावर कार्यरत असतात. कंपनी स्थापना प्रक्रियेमध्ये सहभागी संचालकांना प्रथम संचालक म्हणतात. म्हणजे प्रथम संचालकांची जी नेमणूक आहे ते कंपनीचे प्रवर्तक कंपनीच्या स्थापनेच्या वेळी करत असतात आणि कंपनी स्थापना जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्ये जे सहभागी संचालक असतात त्यांना आपण प्रथम संचालक म्हणून संबोधत असतो. कंपनी प्रवर्तक जे आहेत त्यांची नियुक्ती करत असतात. कंपनीच्या पहिल्या जे वार्षिक सर्वसाधारण सभेपर्यंत ते पदावर कायम असतात. म्हणून संचालकाचे प्रकार पाहत असताना आपण प्रथम संचालक बघितले. दुसरा आहे आवर्ती संचालक. आवर्ती संचालक म्हणजे काय, की जे संचालक आळीपाळीने निवृत्त होतात त्यांना आपण आवर्ती संचालक असे म्हणतात. हे संचालक पुनर्नियुक्तीस पात्र असतात. आता आवर्ती संचालक काय, तर आळीपाळीने निवृत्त होणाऱ्या संचालकांना आपण आवर्ती संचालक असे म्हणतात. की हे संचालक कसे येतात, आळीपाळीने निवृत्त होत असतात. कंपनी कायद्यानुसार एकूण संचालकांच्या संख्येच्या 1/3 संचालक दरवर्षी आळीपाळीने निवृत्त होतात. आणि आळीपाळीने निवृत्त होणारे जे संचालक आहेत त्यांनाच आपण आवर्ती संचालक असे म्हणतात. खाली बघा काही अतिरिक्त माहिती दिलेली आहे. त्यामध्ये आवर्ती सेवानिवृत्त म्हटलेलं आहे. सार्वजनिक कंपनी तसेच सार्वजनिक कंपनीची दुय्यम असलेली खाजगी कंपनी यामधील संचालकांना प्रत्येक वार्षिक सभेमध्ये आळीपाळीने निवृत्त व्हावे लागते. संचालकाने मंडळासाठी दिलेला जो वेळ आहे
यासाठी तो लक्षात घेतला जातो. आपण बघितलं की कंपनी कायदा कलम 52(6) 203 संचालक आळीपाळीने निवृत्त होतात. तर वर नमूद केलेल्यापैकी 103 संचालक दरवर्षीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत निवृत्त होतात. आपण जर उदाहरण बघितलं तर आपल्याला सांगता येईल की संचालक असणाऱ्या कंपनीतील किमान 2 संचालक आळीपाळीने निवृत्त होतात व 1 संचालक हे प्रत्येक वार्षिक सर्वसाधारण सभेत निवृत्त होते. आपण जर काही अपवाद घेतले तर काही आर्थिक संस्थांनी नियुक्त केलेले संचालक हे आळीपाळीने निवृत्त होतात व 1 संचालक दुसरा आहे स्वतंत्र संचालक, तिसरा आहे कार्यकारी संचालक जसे MD असतील, WTD ज्यांची 5 वर्षाकरता नेमणूक केली आहे ते आळीपाळीने निवृत्त होत नाही. तिसरा आहे अतिरिक्त संचालक. संचालकांचा प्रकार पाहत असताना आपण तिसरं संचालक पाहत आहे अतिरिक्त संचालक. आता अतिरिक्त म्हणजे काय? तर अतिरिक्त संचालकांना वार्षिक सर्वसाधारण सभेत नियुक्त केले जाते. संचालकांचे सर्व जे अधिकार आहेत, हक्क असतील, या संचालकांनाही प्राप्त झालेले असतात. म्हणजे जे संचालक वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये नियुक्त केले जातात त्यांना संचालकांचे सर्व अधिकार व हक्क दिले जातात. त्यांना आपण अतिरिक्त ॲडिशनल डायरेक्टर असे म्हणतो. आता नियमावलीमधील तरतुदीनुसार अतिरिक्त संचालकांची जी नेमणूक आहे ते संचालक मंडळ करत असते. पुढील वार्षिक सर्वसाधारण सभेपर्यंत तो या पदावर राहतो. म्हणजे पुढची जी वार्षिक सर्वसाधारण सभा येईल ते सभेपर्यंत तो या पदावर राहतो. अतिरिक्त संचालकांमध्ये कंपनी नियमावलीतील तरतुदीनुसार विद्यमान संचालक मंडळाला आवश्यकता व गरज वाटत असेल तर अतिरिक्त संचालक मंडळाला किंवा अतिरिक्त संचालक नेमण्याचा अधिकार प्राप्त झालेला असतो. संचालकांचे जर सर्व अधिकार व हक्क या संचालकांनाही प्राप्त झालेले असतात, पुढील वार्षिक सभेपर्यंत ते या पदावर राहतात. पुढचा आहे पर्यायी संचालक. संचालकांचे प्रकार पाहत असताना 4 नंबरचा जो प्रकार आहे तो पर्यायी संचालक आहे. मूळ संचालकांच्या गैरहजेरीत ज्या संचालकांची नेमणूक संचालक मंडळ करत असते त्याला आपण पर्यायी संचालक असे म्हणतात. पर्यायी संचालकांची नेमणूक ही 3 महिनेपेक्षा कमी कालावधीसाठी करता येत नाही. विद्यमान संचालक मंडळातील जे संचालक आहेत त्या संचालकांपैकी जर एखादा संचालक दीर्घ मुदतीसाठी गैरहजर असेल तर त्या संचालकांच्या जागी पर्यायी संचालकांची नेमणूक संचालक मंडळ करू शकते. मात्र पर्यायी संचालकांची नियुक्ती ही 3 महिन्यापेक्षा जास्त करता येत नाही. पुढचा प्रकार आहे महिला संचालक. आता महिला संचालक नेमणे कंपनीस एक महिला संचालक असणे अनिवार्य आहे. प्रत्येक सूचीबद्ध कंपनी असेल
किंवा 100 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त वसूल झालेले भागभांडवल असलेली सार्वजनिक कंपनी. रुपये 300 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त वार्षिक उलाढाल असलेली सार्वजनिक कंपनी. महिला संचालक म्हणजेच काय? प्रत्येक सूचीबद्ध कंपनीस महिला संचालक नियुक्त करणे अनिवार्य आहे. ज्या सार्वजनिक कंपनीचे वसूल भागभांडवल हे 100 कोटीपेक्षा जास्त आहे किंवा तसेच ज्या सार्वजनिक कंपनीची वार्षिक उलाढाल 300 कोटीपेक्षा जास्त आहे, अशा प्रत्येक सार्वजनिक कंपनीला एक महिला संचालक नेमणूक देण्याची आवश्यकता असते. संचालकांचे प्रकार पाहत असताना आपण प्रथम संचालक, आवर्ती संचालक, अतिरिक्त संचालक, पर्यायी संचालक आणि 5 नंबरचा प्रकार पाहिला महिला संचालक. आता 6 नंबरचा जो प्रकार आहे नामनिर्देशित संचालक. स्वतःच्या हिताचे रक्षण करण्यासाठी वित्तीय संस्थेसारखे सभासद या संचालकांची नियुक्ती करतात. म्हणजे ज्या सभासदांची कंपनीमध्ये मोठी भागभांडवल गुंतवणूक असते, असे सभासद आपल्या हिताचे रक्षण करण्यासाठी या संचालकांची नियुक्ती करत असतात. विशेषतः वित्तीय संस्थांसारखे सभासद या संचालकांची नियुक्ती करतात. पुढचा प्रकार आहे कार्यकारी संचालक. कार्यकारी संचालक एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर. कार्यकारी संचालक हा पूर्णवेळ संचालक असतो. हा संपूर्ण कंपनीच्या सेवेत असतो. दैनंदिन व्यवस्थापनात याचा महत्त्वाचा सहभाग आहे. ज्या यांना व्यवस्थापनाच्या विशिष्ट अशा जबाबदाऱ्या दिल्या जातात आणि त्याप्रमाणे बिरुदे दिली जातात. उदाहरणार्थ विपणन संचालक असेल, वित्त संचालक असेल वगैरे. म्हणजे कार्यकारी संचालक जो संचालक पूर्ण वेळ कंपनीच्या दैनंदिन कामकाजामध्ये सक्रिय असतो, त्याला कार्यकारी संचालक म्हणतात. दैनंदिन व्यवस्थापनात यांचा महत्त्वाचा सहभाग असतो. या संचालकाला विशिष्ट अशी जबाबदारी सोपवलेली असते. उदाहरणार्थ आपण बघितलं विपणन संचालक, वित्त संचालक वगैरे. पुढचा प्रकार आहे अकार्यकारी संचालक. आता अकार्यकारी संचालक जर आपण बघितलं म्हणजे नॉमिनी एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर. हे संचालक कंपनीच्या दैनंदिन कामकाजामध्ये सक्रिय नसतात, म्हणून ते कार्यकारी संचालकांची जागा विकत घेऊ शकत नाही. यांना बाहेरचे संचालक आउटसाइड डायरेक्टर म्हणून संबोधले जाते. स्वतंत्र विचार, उत्तम कल्पना, नवा दृष्टिकोन, पर्यायी अभिव्यक्ती, वेगळा विचार, नाविन्यता कंपनीच्या कामकाजात आणण्यासाठी या संचालकांची नियुक्ती केलेली असते.
म्हणजे अकार्यकारी संचालकांची माहिती पाहत असताना अकार्यकारी जे संचालक आहेत ते कंपनीच्या दैनंदिन व्यवस्थापनात सहभागी नसतात. अशा संचालकांची नेमणूक मुख्यतः कंपनीला एखादा वेगळा विचार, नवी दृष्टी किंवा नवा विचार नाविन्य करण्यासाठी आपण करत असतो. पुढचा प्रकार जो आहे स्वतंत्र संचालक, इंडिपेंडंट डायरेक्टर. कंपनी कायद्याअंतर्गत कलम 149 कार्यकारी संचालक, पूर्ण संचालक, नामनिर्देशित संचालक या व्यतिरिक्त जो संचालक नियुक्त केलेला असतो त्याला स्वतंत्र संचालक असे म्हणतात. स्वतंत्र संचालकांचा जो कार्यकाल आहे, स्वतंत्र संचालकांचा कार्यकाल सलग 5 वर्षाचा असतो व पुनर्नियुक्तीस पात्र असतो. स्वतंत्र संचालक सलग 2 सत्रापेक्षा जास्त काळ या पदावर राहू शकत नाही. आपण त्यांची जर पात्रता लक्षात घेतली तर स्वतंत्र संचालकांची पात्रता लक्षात घेत असताना कायदा असेल, व्यवस्थापन, प्रशासन, विक्रीचे शास्त्र, कंपनी व्यवसायातल्या तांत्रिक बाकी अशा सर्व गोष्टींचे ज्ञान, कौशल्य आणि अनुभव या संचालक पदासाठी असणे आवश्यक आहे. संख्या कलम 1949 4 नुसार म्हणजेच स्वतंत्र संचालक कंपनी कायद्यातील कलम 1949 नुसार कार्यकारी संचालक, पूर्णवेळ संचालक, नामनिर्देशित संचालक या व्यतिरिक्त ज्या संचालकांची नियुक्ती केली जाते त्याला आपण स्वतंत्र संचालक म्हणतात. कायदा, व्यवस्थापन, प्रशासन, विक्री कौशल्य या प्रकारच्या विशेष सेवा उपलब्ध होण्यासाठी स्वतंत्र संचालकांची नियुक्ती केली जाते. आता पुढे स्वतंत्र संचालकांच्या संख्येचा तक्ता दिलेला आहे. सूचीबद्ध कंपनी ₹10 कोटीपेक्षा जास्त भरणा झालेले भागभांडवल असलेली सार्वजनिक कंपनी, 10 कोटीपेक्षा किंवा त्यापेक्षा जास्त भागभांडवल असलेली सार्वजनिक कंपनी, कर्जाऊ रक्कम, कर्जरोखे या ठेवी यांची एकूण रक्कम ₹50 कोटीपेक्षा जास्त असलेली सार्वजनिक कंपनी, एकूण संचालकांच्या 1/3 संचालक जर बघितलं तर किमान 2 संचालक. कंपनी कायदा 2013 शेड्यूल 4 मध्ये स्वतंत्र संचालकांची नियुक्ती, पुनर्नियुक्ती, कार्यकाल याविषयी विस्तृत माहिती दिली आहे. पुढचा प्रकार आहे अल्पसंख्याक संचालकांची नियुक्ती. कंपनी कायदा कलम 1951 नुसार अल्पसंख्याक भागधारक एका संचालकांची निवड करू शकतात. ही निवड अनिवार्य आहे. अल्पसंख्याक भागधारक म्हणजे ज्या व्यक्तींकडे किमान 2,000, ज्या व्यक्तींकडे किमान 20,000 रुपयाचे नाममात्र किमतीचे समभाग आहेत असा भागधारक म्हणजे अल्पसंख्याक भागधारक होय. तर आपण आज संचालकांचे प्रकार पाहत असताना त्यामध्ये पहिला प्रथम संचालक, दुसरा आवर्ती संचालक, तिसरा अतिरिक्त संचालक, 4 पर्यायी संचालक, 5 महिला संचालक, 6 नामनिर्देश संचालक, 7 कार्यकारी संचालक, 8 अकार्यकारी संचालक आणि स्वतंत्र संचालक. त्याचप्रमाणे अल्पसंख्याक भागधारकांचे संचालक याबद्दल
माहिती पाहिजे. धन्यवाद.